वळूया कोकणातल्या बातमीकडे। नाणार आता रत्नागिरी जिल्ह्यातून मात्र जाणार असल्याचं दिसतंय। का रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्प राज्य सरकारने रद्द केलेला आहे, पण हा महत्त्वाचा उद्योग राज्यातून जाऊ नये यासाठी म्हणून राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि यातूनच हा प्रकल्प संपूर्णपणे जशास तसा रायगड जिल्ह्यातल्या रोहा परिसरात हलवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्यासाठी तब्बल 50,000 एकर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली आहे। याकरता शिवसेनेकडे असलेल्या उद्योग खात्यास बाजूला ठेवून सिडकोच्या अंतर्गत रोहा, अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील 40 गावातील जमीन एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी सरकारने ताब्यात घेतली आहे आणि या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होण्याची चिन्ह आहेत। सौदी अरेबियाची अरामको तसंच इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम आदींच्या साह्याने आकारास येणारा हा सुमारे 3 लाख कोटींचा भव्य तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे। रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या नाणारमध्ये उभारण्यात येणार होता हा प्रकल्प, मात्र आता नाणारमध्ये होणार नाही। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून। विवेक, का अधिक माहिती या संदर्भात? पश्चिम किनाऱ्यावर होणारा तेल शुद्धीकरणाचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि रत्नागिरीतल्या राजापूरच्या नाणार इथं शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला होता। याची कोणकोण आधीच राज्य सरकारला लागली होती आणि म्हणूनच रायगड जिल्ह्यात हा प्रकल्प करायचा ठरवलेला आहे। आणि श्रीवर्धन इथल्या 40 गावांमधली जमीन सिडकोनं त्याच्याकरता अधिग्रहित केलेली आहे। सिडको हे थेट मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येणारा विभाग आहे आणि त्याच्यामुळे तिथली जर जमीन अधिग्रहित असेल तर त्यासाठी सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत आणि यात उद्योग खात्याला मात्र कुठले आता स्थान नाहीये। त्यामुळे हा जो सगळा प्रकल्प असणार आहे तो मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत होणार आहे। हा जर प्रकल्प गेला असता तर राज्याला एक मोठा प्रकल्प गेला असता आणि कर्नाटक आणि गुजरात राज्य हा प्रकल्प स्वीकारायला तिथं त्याचं अंमलबजावणी करायला तयार होती आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पूर्वीच सिडकोला सूचना दिलेल्या होत्या आणि तिथं जमीन अधिग्रहित करताना कुठलाही वाद होणार नाही याची काळजी घेतली होती। रोहा इथली 11 गावं, अलिबाग इथली 8, मुरुड इथली 10 आणि श्रीवर्धन 1 गाव अशा ठिकाणी एकंदरीत 50,000 एकर जमीन ही अधिग्रहित केलेली आहे। त्यामुळे हा जो तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प आहे हा जरी सिंधुदुर्गातल्या रत्नागिरीतल्या नाणार इथून दुसरीकडे जात असला तरी तो कोकणातच आणि महाराष्ट्रात राहील याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी केली आहे। निश्चित विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता।